रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 221 ते 229. म्हणून ए गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. देखे स्वधर्म आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकांची. सांगे प्लवींची काय बुडीजे, का मार्गी जाता आढळीजे. परी विपाये चालोने निजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरीजे, जरी विखेंसी सेविजे. तैसे स्वधर्मी दोषू पाविजे, हेतू कपवणे. म्हणून या पार्था हेतू सांडुनी सर्वता, तुझ शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येथ विजय पण होईल, की सर्वता देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंतावे ना. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अर्थ: म्हणून हे अर्जुना, युद्ध करावे अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धाला त्वरित सुरुवात कर. असे पहा की स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात. असे असून युद्धामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला? तूच सांग की नावेत बसून जाणारा कधी बुडेल काय? किंवा सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेस लागेल काय? परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल. अमृता समान गोष्टी विषासह सेवन केल्या तरी मृत्यू प्राप्त होतो. त्याप्रमाणे स्वधर्म हा फळाच्या आशेने केला तर दोष लागला असतो. म्हणून हे अर्जुना, फळाची आशा सोडून क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे युद्ध करीत असताना तुला पाप लागणार नाही. सुख प्राप्त झाले तरी संतोष मानू नकोस, आणि दुःख प्राप्त झाले तरी त्याचा विषाद मानू नकोस. मनात लाभ आणि हानी याचा विचार करू नकोस. या युद्धात आपला जय होईल की पराजय होऊन देह नाहीसा होईल या पुढील गोष्टींचे युद्धापूर्वी चिंतन करू नये. आपल्याला विहित असलेल्या स्वधर्माचे आचरण करीत असताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांत चित्ताने सहन करावेत. अशा प्रकारे तुझे मन शांत झाले असता तुझ्याकडून स्वभावताच पाप घडणार नाही. म्हणून तू आता भ्रमरहित होऊन शत्रूशी झुंज देण्यास तयार व्हावे. रामकृष्ण हरी.